रामकृष्ण हरी माऊली. मी सिद्धेश ताकवले. माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात आपल्या समद्यांचं स्वागत. होतो जय जयकार गरजत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, उतरावा या भवसागर रे. ज्ञानोबा माऊली तुकाराम गरज संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीतनं पुढे मार्गस्थ झाली बघा. आज काटेवाडी तुकोबांच्या पालखी सोहळ्यात धोतराच्या पायघड्या बी घातल्या जाणार आहेत. आणि आज पालखी बारामतीतून पुढे निघत असताना या पालखीच्या स्वागतासाठी अनेक राजकीय नेते बी सहभागी झालती. तर तिकडे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज लोणंदमध्ये मुक्कामी असणार आहे बघा. आणि दुसरीकडे काल संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण बी पार पडलं. याची देही याची डोळा असा यो सोहळा अनुभवण्यासाठी ही वारकरी मंडळी पंढरीची वाट चालतात बघा. ही बारामतीतली दृश्य आपण बघतो. या समधी राजकीय मंडळी तुकोबांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी एकवटली होती बघा. माऊली आता बारामतीतनं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आपल्यापर्यंत थेट दर्शन घडवणार आहेत. आमचं प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्या सोबत आहे. गोविंद माऊली, रामकृष्ण हरी. तुकोबांच्या पालखीचा आता पुढचा प्रवास कसा असणार आहे बरं? रामकृष्ण आणि सिद्धेश, आपण बघतोय की संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीमधून निघाला आहे. तो काही वेळामध्ये या काटीवाडीमध्ये पोहोचणार आहे. आपल्या सगळ्याला माहीत आहे की काटीवाडी हे पवार कुटुंबाचं मूळ गाव आहे आणि त्यामुळे पवार कुटुंबातील सगळे सदस्य या ठिकाणी स्वागतासाठी येत आहेत. स्वतः अजित पवार या पालखी सोहळ्यासोबत काटेवाडीमध्ये पोहोचत आहेत आणि काटेवाडीमध्ये आल्यानंतर एक वेगळं दृश्य आपल्याला बघायला मिळणार आहे. ते म्हणजे परीट समाजाच्या वतीनं धोत्राच्या पायघड्या टाकल्या जातात आणि त्या पायघड्यावरून संत तुकारामांची पालखी ही मंदिरामध्ये आणली जाते, मंदिरामध्ये विसावली जाते आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी लोक रांगेमध्ये उभे असतात. म्हणजे वारी हे केवळ एकतेचं प्रतीक नाही तर ते सामाजिक एकतेचं प्रतीक आहे असं म्हटलं पाहिजे. कारण या वारीमध्ये प्रत्येक जातीच्या समूहाला जिथला तिथला मान आहे. जसं आपण आज बघतो की काटेवाडीमध्ये परीट समाजाच्या वतीनं धोत्राच्या पायघड्या टाकल्या जातील आणि त्या पायघड्या पूर्ण टाकल्यानंतर मेंढपाळांच्या वतीनं एक मेंढ्यांचं गोल रिंगण पूर्ण होईल. या दोन्ही पालखी मार्गातील हे पहिलं गोल रिंगण असणार आहे आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की काटेवाडीच्या परिसरामध्ये आम्ही बघतोय रस्त्याच्या दुतर्फा लोक जमलेत. कारण आधी त्यांना पायघड्या बघायच्यात आणि धोत्राच्या पायघड्यानंतर ही सगळी मंडळी मेंढ्याच्या गोल रिंगणामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळं बारामतीमधून निघालेला हा सगळा वैष्णवांचा मेळा पुढे पंढरपूरकडे जात असताना ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष होतोय आणि असं वातावरण अगदी संत तुकाराम महाराजांच्या पालखी जरी पुढे जात असली तरी आज संत श्रेष्ठ माऊली महाराजांचा पालखी सोहळा हा लोणंद मुक्कामी असणार आहे. कारण सासवडमध्ये 2 दिवसाचा मुक्काम केल्यानंतर आता माऊली महाराजांचा पालखी सोहळा परत 2 दिवस लोणंदमध्ये मुक्कामी असणार आहे आणि असा हा वैष्णवांचा मेळा आता पुढे पंढरपूरकडे कूच करतोय. नक्कीच गोविंद माऊली, तुम्ही आमच्यापर्यंत हे वारीचं प्रत्येक टप्प्यावरचं क्षण आमच्यापर्यंत पोहोचवताय त्याबद्दल. माऊली, काल ज्ञानोबांच्या पादुकांचं निरास्नान पार पडलं बघा. अवयो सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी समध्या वारकऱ्यांनी गर्दी केलती. पण माऊली, या निरास्नानाचं नेमकं महत्व काय हेच जाणून घेतलंय आमची वारकरी शिवलीला पाटीलनं. रामकृष्ण हरी. हे तेच पवित्र निराचं काठ जिथं अखंड वारकरी सामर्थ्याने आपल्या द्वितीय स्नानाचा आनंद घेतात. आळंदीच्या वारीचं पहिलं स्नान म्हणजे इंद्रायणीचा काठ, द्वितीय स्नान म्हणजे संगमाचा काठ आणि तृतीय स्नान म्हणजे पंढरपूरचा चंद्रभागेचा काठ. उदंड देखिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले हे क्षेत्र महिमान, असं हे उदंड वर्णनार क्षेत्र हे निरासंगम. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देवकोठे, हे असा सोहळा आणि असं त्रिवेणी संगम फक्त वारकरी संप्रदायाच्या पालखी सोहळ्यामध्येच अनुभवता येतं. आणि म्हणूनच हे निराचं पवित्र काठ जिथं ज्ञानोबारायांच्या पादुकांचं द्वितीय स्नान होतं आणि त्या पादुकांच्या स्नानासोबतच आमचंही काही पाप जे नकळत घडलेलं आहे, जे संसारात जगत असताना आमच्याकडनं नकळत घडून गेलेलं आहे, त्या पापाच्या पृष्ठीसाठी ते पतन नाकारलं जावं याच्यासाठी हे निराचं दुसरं स्नान केलं जातं. आणि यातलं तिसरं स्नान म्हणजे चंद्रभागेचं. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. या चंद्रभागेचं वर्णन करायला गेलं तर जनाई म्हणतात, आमच्यासाठी भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. नाही आम्हाला काशी बनारसी द्वारका मथुरा करता आली तर आमचे वारकरी या त्रिवेणी संगमाच्या माध्यमातूनच आपली अखंड सेवा पूर्ण करतात. कारण वारकरी संप्रदायामध्ये म्हणलं जातं पंढरी असं एकमेव क्षेत्र आहे, ही वारी अशी एकमेव ठिकाणं आहेत. ह्या वारीच्या वाटेनं तुम्ही 3 पावलं जरी चाललात तरी पांडुरंग परमात्मा तुमच्याकडे 47 पावलं चालतो. ही पंढरपूरची वारी जी सगळ्यात पहिल्यांदा महादेवांनी केली
नाथबाबा सांगतात, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. या महादेवांनी चालू केलेली ही पंढरीची वारी नियमाने चालते. आणि हे रथाचे, वारीचे आणि या क्रमांकाचे जे नियम आखून दिले, जे नियम वारीला लागू आहेत, ते नियम म्हणजे हैबतराव बाबा यांच्या माध्यमातून हे नियम आहेत. हैबतराव बाबांनी जशी वारी आखून दिली आहे, ही वारी तशीच चालतीये. पहिलं स्नान इंद्रायणीचं हैबतराव बाबांनी सांगितलं, दुसरं स्नान निळेचं आणि तिसरं स्नान चंद्रभागेचं. असे हे तीनही स्नान हैबतराव बाबाच्या नियमावलीत आखले गेलेले आणि हे अखंडितपणे असेच चालू आहेत. आणि या निराच्या स्नानाचं महत्त्व म्हणाल, दिगंबराच्या औदुंबराच्या पायाशी असलेलं हे निरास्नान पादुकांचं. ही निरा म्हणजे आमच्यासाठी काही नाही घडलं, गंगा जमुना सरस्वती, आम्ही वारकरी सगळे त्याच 3 संगमातून मानतो. आमच्यासाठी इंद्रायणी, चंद्रभागा, निरा हे त्रिवेणी संगम आहे. आमच्यासाठी हेच वैभवाने मानलं जातं. आमच्याकडे म्हणतात, साधी मंदिराची पाठ जरी पाहिली ना, पाहता मंदिराची पाठ तीर्थे घडती 360. जी 360 तीर्थ आहेत हे आम्हाला याच वारीमध्ये मिळून जातात. आणि याचा प्रत्येकाचं एक वेगळं वैभव आहे. याच निराच्या स्नानामध्ये आम्हाला पादुकांचं दर्शन होतं आणि त्याच पादुकांवर पडलेलं निरेचं पाणी आम्हाला सामर्थ्याने आमच्या अंगावर पडावं या उत्सुकतेनं, या इच्छेनं लाखोंची हजारोंची गर्दी या निराच्या स्नानाला पांडुरंग परमात्म्याच्या या पायी वारीमध्ये होतं. अर्थात हा संगम आमच्यासाठी गंगा जमुनासारखा आहे. जे जनाई वर्णन करतात की आमच्यासाठी हे सगळंच आमच्यासाठी एकमेव ठिकाण आहे, जे आम्हाला वैभव वाढवून देत आहे आणि आम्हाला फिरावं लागत नाही. माऊली सांगतात, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. कुठलंही सायास कष्ट न करता या वारीच्या वाटेवरच आम्हाला संपूर्ण वैभव मिळून जात आहे. आम्हाला फिरावं लागत नाहीये, आम्हाला धावपळ करावी लागत नाहीये. फक्त आळंदी ते पंढरपूर आम्ही चाललोत की आम्हाला सगळी तीर्थ केल्याचं पुण्य मिळत आहे. आणि हेच या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे, हेच या निरेचं ठिकाणाचं वैभव आहे, हेच याचं महत्त्व आहे की या निरेचं स्नान आम्हाला गंगेच्या स्नानाचं पुण्य देत आहे. रामकृष्ण हरी. अर्थात या निरेचं स्नान आपण एबीपी माझाच्या माध्यमातून करतोय, घर बसल्या का होईना, पण या निराच्या पवित्र स्नानाचा आम्हालाही आनंद मिळतोय, हे आपलं सौभाग्यच आहे. रामकृष्ण हरी. माऊली, निरा स्नानाचं हे महत्त्व जाणून घेतल्यावर आता जरा आपण थोडं पुढच्या टप्प्यावर जाऊ बरं का. माऊली, सध्या राज्यात टोकाचा जातीयवाद पाहायला मिळतोय आणि ह्योच जातीयवाद इतका टोकाला पोहोचलाय की रोजच्या व्यवहारात सुद्धा लोक जात काढतात बघा. वेगवेगळ्या गावातील वेगवेगळ्या जातीतील लोक एकत्र घेऊन ह्यो वैष्णवांचा महामेळा पंढरपूरला घेऊन जाते असतात बघा. म्हणून ही आषाढी वारी केवळ विठ्ठलाची भक्तीचा प्रवास नाही, तर महाराष्ट्रातल्या समतेचा एक धडा देणारा सगळ्यात मोठा आदर्श आहे. समतेच्या वारीच्या संदर्भात सोपान महाराज सानप आणि अविनाश भारती महाराज यांच्याशी बातचीत केली आहे आमची वारकरी शिवलीला पाटीलनं. सगळ्यात श्रेष्ठ मानलं जाणारं दान म्हणजे अन्नदान. आणि या अन्नदानामध्ये सामर्थ्याने संपूर्ण महाराष्ट्र, प्रत्येक गावातील भागातील लोक वारीमध्ये येऊन अन्नदान करतात. सकाळी लवकर उठायचं, दिवसभर ही पायपीट करायची वारीची. मग या पांडुरंगाच्या नामचिंतनामध्ये ज्या मेन सुविधा असतात, अन्न, वस्त्र, निवारा, या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात प्रथम असतं ती पोटाची भूक. ही नेमकं महाराष्ट्राच्या सगळ्या मंडळीकडनं भागवली जाते. ती कशा पद्धतीनं, त्याच्या पाठीमागचा हेतू काय, हे आपण जाणून घेऊया. दिंडी चालक आमचे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार हरिभक्तपरायण सोपान महाराज सानप, अविनाश सदा भारती हे अखंडितपणे कीर्तनाची सेवा आपल्या खांद्यावर पेलवत ही वारीची परंपरा सुद्धा या तरुण वयामध्ये जोपासतात. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आज ही माणसं आज इथेही जेवायला बसलेली, ही अखंडपणे पंचपक्वानाचं जेवण म्हणलं तरी हरकत नाही किंवा त्यामध्ये काही विवाद ठरणार नाही. अगदी घरच्यासारखं, घरच्यापेक्षाही उत्कृष्ट जेवण या वारीमध्ये महाराष्ट्राकडनं पुरवलं जातं. आणि हे महाराष्ट्राकडनं पुरवलं जाणारं अन्नदान ही सगळ्यात श्रेष्ठ मानली जाणारी सेवा. ही अन्नदान सेवा अखंडितपणे चालू असते आणि हे व्यवस्थितपणे हाताळायचं, सांभाळायचं काम दिंडी प्रमुखांकडे, दिंडी चालकांकडे, व्यवस्थापनेकडे असतं. हे नक्की कशा पद्धतीने सांभाळलं जातं किंवा याचा दिनक्रम कसा असतो याची माहिती नक्की द्यावी. रामकृष्ण हरी. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2024 चालू असलेला हा ज्ञानोबारायांचा सोहळा. ताईने आताच विचारलं की यांच्या भोजनाची व्यवस्था कशी होते, पण वारकरी संप्रदायामध्ये संताचं एक प्रमाण आहे,
जो वारीला निघालेला आहे तो कशाची पहिल्यांदा चिंताच करत नाही. नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. वस्त्रा पोटाची चिंता करून चालणारा खरा वारकरी मानला जात नाही. हे एक संत वचन आहे. तरी पण पोटाची भूक भागवणं ही गरजच आहे. म्हणून म्हणतात शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. भजन जसं आत्म्यासाठी आहे तसं शरीरासाठी भोजन गरजेचं आहे. तुम्ही कीर्तनाबरोबर या तरुण पिढीला उपदेशही करता, प्रबोधनही करता, योग्य मार्गही शिकवता. तर या वारीच्या माध्यमातून तरुणांना काय संदेश द्याल की नेमकं तरुणांनी वारी करावी, का करावी आणि केली तर नेमकं त्यांच्याकडून काय मिळेल वारीकडनं तरुणांना? म्हणजे सामाजिक समतेचा दीपस्तंभ म्हणजे वारी आहे. इथं द्वैताला स्थार नाही. इथं प्रत्येक गोष्टीची देवाणघेवाण आहे. म्हणजे इथं आचार शिकता येतो, इथं विचार शिकता येतो, इथं एकमेकांचा सोबत राहावं कसं, वागावं कसं, कोण कुठल्या गावचा आहे, योगायोगाने एखाद्या पालात दुसरा कुठला आला तर त्याच्यासोबत कसं ॲडजस्ट करायचं आहे. आम्हाला घरातल्या दैनंदिन जीवनामधल्या रोजच्या लोकांसोबत एका घरात 4 रूम असतील तर ॲडजस्ट होत नाही. पण इथं एका पालात 12 गावचे 12 एकत्रित येऊन एकदम आनंदात राहतात. ही एकदम शिकण्यासारखी गोष्ट आहे. जे मनाने वारी करतात त्यांच्यासाठी हे चॅनल असंच कार्यरत असतं. आणि या सर्व महाराज मंडळीच्या माध्यमातून जे महाराष्ट्रात वर्षभर 11 महिने नामचिंतनाची कास धरून ही पालखी मिरवतात. आणि आता ही ज्ञानोबा तुकोबांची पालखीसुद्धा तेवढ्याच सामर्थ्याने खांद्यावर या वयामध्ये जिथे सामर्थ्याने तरुण वाईट मार्गाने जातो त्या मार्गाने न जाता त्यांना या संप्रदायाच्या मार्गावर आणतात. तुम्हा दोघांचेही मनस्वी आभार. त्यामुळे सर्वांनी अशीच वारी अनुभवाई विनंती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमात स्वागत आहे बरं का. धाराशिव जिल्ह्यात शेगावचे संत गजानन महाराजांच्या पालखीव JCBतनं फुलांची उधळण करण्यात आली बरं का. गावकऱ्यांनी पालखीचं जंगी स्वागत केलं आणि भक्तिमय वातावरणात गणगण गणात बोतेचा गजर करत मोठ्या भक्तिभावानं या गजानन महाराजांचं दर्शन बी घेतलं. वैष्णवांचा महामेळा आता पंढरी जवळ कराया लय वेग धारण करायला लागलाय बघा. माऊली सध्या समध्या पालख्या या पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झाल्यात. आता समध्या पालख्या नेमक्या आज कुठं कुठं मुक्कामी असणार आहेत बघूया तरी जरा. संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव मध्ये मुक्कामी आहे बरं का. तर मुक्ताईंची पालखी पारगाव मधल्या बीड मधल्या पारगाव मध्ये मुक्कामी आहे. तर संत नामदेव महाराजांची पालखी बीड जिल्ह्यातल्या बोरी सावरगाव मध्ये मुक्कामी असणार आहे. तर संत निवृत्तीनाथांची पालखी साताऱ्यातल्या कर्जत मध्ये असणार आहे बघा. तर संत एकनाथ महाराज हे धाराशिव मधल्या दांडामध्ये मुक्कामी आहेत. नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही ABP माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली. पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन सुद्धा तुझं. होई मन